पत्र दिलं होतं। नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। काही दिवसांपूर्वीच आपण नेतवड गावातील चंदाई वस्तीतल्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतलेल्या होत्या। या चंदाई वस्तीसाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत एक रस्ता मंजूर होता। कुठे वस्ती ते चंदाई वस्ती रस्ता करणे आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता, परंतु हा रस्ता चंदाई वस्ती येथे न होता बलतीकडेच वळवण्यात आलेला आहे आणि चंदाई वस्ती मात्र या रस्त्यापासून वंचित राहिलेली आहे। आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, सगळं पावसाचं पाणी त्याच रोडने वाहत आहे आणि हा जो मुख्यमंत्री सडक योजनेचा हा जो रोड आहे तो ज्या वेगळ्या वस्तीकडे केला आहे त्या वस्तीमध्ये काही दिवसापूर्वी डांबरी रोडचं काम काही लाख रुपये खर्चून करण्यात आलेलं आहे आणि हे काम जिल्हा परिषदेच्या यांनी केलेलं आहे आणि आता त्याच 10-15 दिवस किंवा काही दिवसांपूर्वी झालेल्या रस्त्यावर आता पुन्हा सिमेंट रोड होणार आहे। तर आता हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की जवळपास चंदाई वस्तीतली जवळजवळ 50 लोक, महिला, लहान मुलं, युवक, सर्व वृद्ध नागरिक या ठिकाणी जमून आलेले आहे। सकाळपासून ते वाट पाहत आहेत की तुम्ही या आणि ही आमची ही खतखत ह्या मीडियाद्वारे मांडा। तर सर्वप्रथम आपण इथं आपल्याला ज्यांनी आमंत्रित केलं होतं त्यांच्याकडे जाऊयात। भाऊ नमस्कार। नमस्कार। आता हे सगळे आलेत तुम्ही, आता काय घडलं? आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं आमचं की आमच्या इकडे पुन्हा शासन निर्णय याच्यानुसार सर्वे व्हावा, पण त्या पत्राचं उत्तर आम्हाला काय भेटलं नाही। आज त्यांची मासिक मीटिंग होती, त्या मीटिंग नंतर आम्हाला पत्र देणार होते ते, पण वेगळे वेगळे चर्चा चालू आहे का आता जेवढं काम चालू आहे तेवढंच काम करायचं आणि बाकीचं काम बंद करायचं, तेवढेच पैसे काढून घेऊ कॉन्ट्रॅक्टरचे, असं वेगळे वेगळे विषय चालू आहे। आम्ही दादांना पत्र दिलं होतं, शरद दादांनी याच्यात लक्ष घालायला पाहिजे होतं, पण आम्हाला काही समजलं नाही नेमकं काय झाले। कोळेकर रावसाहेब त्यांना पाहणी करायला अतुल दादांनी यायला सांगितलं होतं इथं जागेवर, पण 2 महिने होऊन गेले त्यांनाही पुण्यावरून काही यायला वेळ भेटला नाही। नेमकं ग्रामपंचायतमध्ये काय चाललंय, इकडं काय चाललंय आणि आम्हाला आमचा विषय काय चाललंय आम्हाला काहीच समजत नाही। ते उत्तर आम्ही जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सगळेजण आलेलो आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की इकडे रस्ता झालाय आणि तो शासन निर्णयानुसार हा कुटेमाळा ते चंदाई वस्ती रस्ता व्हावा, आमचं एवढंच म्हणणं आहे। पण सर्वे त्यांनी बलतीकडूनच केलाय। सर्वे हा इकडनं गणेशवाडी ते चंदाई वस्ती आहे त्याच्यामध्ये, पण चंदाई वस्तीकडे सर्व कामच नाही ना चालू आणि गणेशवाडीकडे रस्ता करणार आहे। हा, आणि गणेशवाडी मध्ये किती दिवसापूर्वी ते डांबरी रोड झालाय? आता 10 दिवस झाले त्याला, पाठीमागे 8 दिवस 4-5 दिवस झाले, आता त्याला 15 दिवस झाले असेल। आणि अधिकारी आता त्याच रस्त्यावर सिमेंट करणार आहे, पण आता ग्रामपंचायत बॉडी पूर्ण गावाला एका नजरेत पाहायला पाहिजे होतं, पण तसं काही होत नाही। ग्रामपंचायत सरपंच यांनी सगळीकडले रोड झालेत, पण चंदाई वस्तीच्या रोडचा काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, इकडे रोडच केला जात नाहीये। पण रस्ता जर तुमच्या वस्तीसाठी मंजुरी ना तिथेच केला पाहिजे। हा, केला पाहिजे, आमचं तेच म्हणणं आहे ना, शासन निर्णयानुसार व्हावा। आता एवढं उन्हातानामध्ये तुम्ही थांबलात, 1 वाजत आलेले आहे, तुम्ही 11 वाजल्यापासून इथं आहात, आता काय? आता आम्ही ग्रामपंचायत लेटरची अपेक्षा केली होती व हे आम्हाला काहीतरी लेटर देतील, त्यानुसार सर्वे परत नव्याने आपण चंदाई वस्तीकडे फिरू, त्या रस्त्याचं काम तुर्तच थांबू आणि ग्रामपंचायतीचं सहकार्य। ठीक आहे, आता ते झालं, परंतु तुमचं असं म्हणणं आहे का तो रस्ता परत तुमच्या वस्तीकडे वळवण्यात यावा, बरोबर? पण आता तसं घडलंय का? काही कारवाई होते? आता 8 दिवस काम बंद होतं, पण 1-2 दिवसापासून परत काम चालू झालंय सर्व। म्हणजे आम्हाला अपेक्षा होती रस्ता थांबून त्याचा सर्वे होईल, त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल। सर्वे झाल्यानंतर पुन्हा काम चालू व्हायला हवं होतं, पण ते आधीच काम चालू झालेलं आहे। कोळेकर जे इंजिनियर आहे ते काय म्हणतात, तिथनच करणार नाही, त्यांचं काय बोलणं नाही झालं, त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही झालेला, आलेच नाही। आमदार साहेबांनी सांगितलं होतं का तुम्ही या, आपण तिथे सर्वे करू, समक्ष मी पण येतो। साहेबांच्या काही वेळेअभावी ते पण आले नाही, कोळेकर साहेब आले नाही, बघू, आम्हाला आशा आहे का ते यातून काहीतरी योग्य तो मार्ग काढतील। आता तुमच्या महिलांकडे येतोय मी, काय सांगाल? उन्हात तर थांबले आता कामधंदा टाकून, काय रस्ता पाहिजे का नकोय? हा, पाहिजे। माझा तो रस्ता तिकडं होतोय, काय ती इकडे वळून घ्यायचा आमच्याकडे। आमचे किती वर्ष झाली जसा रस्ता नाही। किती वर्ष झाली? मग फार खड्डन जाता येत नाही, लहान मुलं जातात। सरपंच कोण आहेत?
सरपंच माहिती काय हात नाही. सुरेखाताई बटवाल सरपंच आहे आमचे. त्यांच्या लहान लहान कानावर घातलं का त्यांचं? सांगितलं होतं आम्ही, त्यांना पत्र मागितलं होतं, त्यांनी काय आम्हाला पत्र दिलेलं नाही अजून. सरपंच इथेच आहेत का? हा आहे तेव्हा का इथं सरपंच आहे. लहान लहान मुलं आहे आमची, जाता येत नाही त्यांना. सरपंच ताई नमस्कार. हे लोकांचं असं म्हणणं आहे का हा जो शासनाच्या GR प्रमाणे हा रस्ता तिकडे चंदाई वस्तीकडे होता, कुटेमाळा ते चंदाई वस्ती, नंतर काय अधिकाऱ्यांनी तो चंदाई वस्तीकडे न करता गणेशनगर काय ते गणेशमाळा त्या ठिकाणी गणेशवाडीकडं करायचं ठरवले. अहो तसं झालेलं नाही. रस्ता गणेशवाडी ते चांदाई वस्ती ते कुटेमाळा असंच होता आणि असंच राहिलेला आहे. तो इस्टिमेट पण इकडच्याच झालेलं आहे. चांदाई वस्तीचं नाव लागू झालेलं आहे, ते नाव फक्त लागू झालेलं आहे ते, पण चांदाई वस्तीचा रस्ता इस्टिमेट मध्ये पण नाही बसलेला पण नाही आणि इस्टिमेट तिकडचं झालेलं पण नाही. माळवाडीच झालेलं आहे इकडं गणेशवाडी. थांबा थांबा थांबा, ऐका 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 ऐका, तुम्ही बोलू नका, एकतर वाद घालू नका. तुम्ही बाजूला येता. इकडचं झालेलं आहे बाजूला येता. नमस्कार ताई, ऐका इथे काय होतं, आपण बोललो ना लोक मध्ये कधी बोलतात. या इकडे आपण बोलू. या इथे ना, इथे ना सावडी ताई, इथे ना. आपण नवीन निधी मागू ना, मी त्यांना तेच सांगते. ये ना इथे, ये ना इथे ना ताई, इकडे नाही. तुम्ही येऊ नका ना दादांनो प्लीज, तुम्ही तिकडे थांबा, आम्ही आमचं म्हणणं घेतो. सावलीला सगळे